फक्त मराठी टीव्ही यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज सगळ्यात आधी बघण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। दारी मोगऱ्याचा सडा पण मनात का केवडा। दारी मोगऱ्याचा सडा पण मनात का केवडा। लाख तारकांची वरात, लाख तारकांची वरात, पण मनी दिव्याची वात। संसार घालतो कोडी डचमळी जीवाची होडी। संसार घालतो कोडी डचमळी जीवाची होडी। जरी नांदला बोला तरी ओठांवरती गोडी। माप सुख दुःखाचे हळवे येते रोज सांडते। ही सप्तपदी मी रोज चालते। 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 तू कोऱ्हाडे पाटलांना भेटायला गेली होतीस? फाईल कुठे माझी? ती फाईल कोराडे पाटलांकडेच आहे। संजूला प्रॉब्लेम झाला, तू त्याचा कशाला एवढा विचार करतेयस? हा, कारण त्याचा प्रॉब्लेम मला सॉल्व्ह करायचा आहे। बर, हे सगळं करण्याकरता मला खोटं बोलावं लागणार आहे। आपण जेव्हा एखादं खोटं बोलतो त्यामुळे जर एखाद्याचं भलं होत असेल तर ते खोटं हजार सत्यांपेक्षा श्रेष्ठ असतं। कसं काय येणं केलं? संजू बद्दल तुमच्याशी महत्वाचं बोलायचं आहे मला। हे बघे, हा आमच्या घरातला प्रॉब्लेम आहे, तुझा याच्याशी काही संबंध नाहीये। माझा संबंध आहे म्हणूनच तर आले ना मी इकडे। किती मस्ती करता रे तुम्ही दोघं जण। आपण जेव्हा एखादं खोटं बोलतो त्यामुळे जर एखाद्याचं भलं होत असेल तर ते खोटं हजार सत्यांपेक्षा श्रेष्ठ असतं। हा काय बोलत होतीस तू? काय बोलायचं तुला? आई, त्या दिवशी जे झालं त्यात संजूची काहीही चूक नाही। तो निर्दोष आहे आई। आणि हा साक्षात्कार तुला कसा झाला? संजूने सांगितलं ना? नाही, कारण भाऊजींनी चांगलंच पडवून पाठवलंय तुला। त्यांची किती वकिली केलीस ना तू, तरी काही उपयोग होणार नाहीये। आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिलंय म्हणून बोलतोय। अगं बाई, वहिनी, म्हणजे तेव्हा तुम्ही संजूच्या रूम मध्ये होतात, सांगितलं नाही तुम्ही? एक छाया गप बस ग। ही कशी असेल तेव्हा त्याच्या रूम मध्ये? ही आमच्या रूम मध्ये होती। सांगा ना माया वहिनी, स्वतःच्या डोळ्यांनी बघायला तुम्ही तिथे होतात? नाही, पण काय ग, तू तर अशी बोलतेस जशी की तूच होतीस तिथे। हो, मी होते तिथे म्हणूनच तर इतक्या ठामपणे सांगते। ऐकीव गोष्टींवर विश्वास ठेवलात वहिनी तुम्ही। या लल्लीच्या मी स्वतः माझ्या डोळ्यांनी बघितलंय। खोटं आहे हे सगळं। घरातल्या प्रत्येक व्यक्तीबद्दल हिला सगळं काय माहितीये आणि त्या रात्री काय घडलं हे सुद्धा ती सांगतीये। मग ठीक आहे,
तू लल्लीला ओळखतेस ना? मग लल्ली त्या रात्री संजू भाऊजींच्या रूम मध्ये होती, म्हणजे तीही तुला ओळखतच असेल की. अर्थातच. विचारा बघू तिला. लल्ले, तू ओळखतेस या मुलीला? त्या दिवशी संजू भाऊजी आणि तू प्रेम प्रेम खेळत होता त्यावेळी. हो, पण संजू दुष्ट आहे. त्यानं मला ढकललं. हो ग बाई, त्यानं तुला ढकललं. त्यावेळी ही मुलगी तिथे होती? थांबा वहिनी, तुमचा विश्वास बसत नाहीये ना. मीच लल्लीला आठवण करून देते. लल्ली, छान आहेत ग तुझे दोन्ही बाहुले. काय नाव आहेत बरे यांची? हा आहे ना हा टीनू, आणि हा आहे ना हा मीनू. किती गोड आहेत ग, अगदी तुझ्यासारखे. ए, काय फाजीलपणा लावलायस ग तू? लल्ले, मी काय विचारतेय तुला? अहो वहिनी, रागवताय कशाला? घाबरेल बिचारी. मी विचारते ना तिला. बरं लल्ली, तुला तुझ्या या टीनू मिनूसाठी एक छान गोंडस मित्र हवाय? हो. ए, तिच्या कानात काय भरवतेस ग तू? वहिनी, भरवत नाहीये, उलट तिची भीती घालवते. बरं का लल्ली, माझ्याकडे पण आहे हा असा एक गोड बाहुला. तुला देईन ह मी. पण त्याआधी ना, मी तुला जे जे विचारीन ते सगळं खरं खरं सांगशील? हो. ही लल्लीला फूस लावतीये. का कोणी काही बोलत नाहीयेत? बरोबर आहे वहिनींचं. आई, अगं ही कोण कुठली परकी मुलगी आपल्या घरात येते काय, आपल्याला काहीही काय बोलते आणि आपण ऐकून घेतो. आपण का ऐकून घ्यायचं हिचं? आई, आत्ताच्या आत्ता हिला घराच्या बाहेर काढ. अमृता, तुझ्याकडे संजू निर्दोष असल्याचा पुरावा असेल तर बोल. आमच्या घराला लाज आणली त्याने. अहो आई, मी तेच तर करते ना. माया बहिणींनी जे विचारलं तेच विचारते मी हिला. मग मध्येच हे भावला वगैरे काय प्रकरण आहे? एक्झॅक्टली. सॉरी दादा, मुद्द्याचंच बोलते. बरं लल्ली, त्या दिवशी तू संजूच्या रूम मध्ये गेली होतीस तेव्हा संजू काय बोलत होता ग? तो असं बोलत होता का की लल्ली, मला तुझी आठवण येते? आठवतंय? आजकाल सगळीकडे मला तू दिसते. खरं तर मला पण तसं तेच वाटत असतं की तू काय माझ्या मिठीचा असाल. काय म्हणत होता संजू तुला? लल्ली, तुला मिठीत घ्यावंसं वाटतंय असं तुझं नाव घेऊन म्हणत होता? नाही, अजिबात नाही घाबरायचं हा. मी आहे ना. तुला भीती वाटत असेल तर मी सांगते. कारण मला माहिती आहे तो काय म्हणाला ते. पण माझी इच्छा आहे की सगळ्यांना तू सांगावस. तुला टीनू मिनूसाठी बेस्ट फ्रेंड हवा आहे ना? आई,
आई ही लल्लीला फसवतीये, हिला थांबवा. संजू ना, संजू स्वतःशीच बडबडत होता. संजू म्हणाला, अमृता मला तू खूप आवडतेस. म्हणजे तो अमृताशी बोलत होता, बरोबर? लल्ली खोट आहे ना हे? खोट आहे ना? माया, तिला बोलू दे. ललिता, बाळा खरं खरं सांग, संजू अमृताशी बोलत होता का? हो हो, अमृताशीच. संजू म्हणाला, मला तुला मिठीत घ्यावंसं वाटतं. मला वाटलं मलाच म्हटलं, म्हणून मी जवळ गेले. तर याने मला ढकललं. सॉरी गो लल्ली, त्यावेळी ना संजू अमृताशी म्हणजे माझ्याशी बोलत होता आणि नेमकी तू मध्ये आलीस ना, म्हणून चुकीने त्याने तुला ढकललं. हो, संजू दुष्ट आहे. मी नाही बोलणार त्याच्याशी. बरं, नको बोलू, मी पण नाही बोलणार त्याच्याशी. आपण दोघे कट्टी करूया त्याच्याशी नंतर. पण आता मला सांग की त्या दिवशी तू संजूच्या खोलीत गेली होतीस की संजूने तुला बोलावलं होतं? नाही नाही, संजू खूप वाईट आहे. मला ना हडतूड करतो. मायाताई आहे ना, ती म्हणाली तू संजूशी छान छान वाग, मग तर तुझ्याशी लग्न करेल. मायाताईने पाठवलं होतं मला. मी जे सांगेल तेवढंच करायचं, कारण मी आता मोठा गेम खेळणार. काय? बाई 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 बाई, म्हणजे वहिनी तुम्ही म्हणत होतात एक मोठा गेम आहे, तो हाच होता का? अहो आई, मीच सांगितलं होतं लल्लीला संजू भाऊजींशी नीट वाग म्हणून. दोघांचं लग्नाचं चाललं होतं ना, म्हणून. मग म्हणून तू संजूच्या रूम मध्ये हिला पाठवलंस? अहो ते तिचा टेडी सापडत नव्हता, म्हणून सहज म्हटलं संजू भाऊजींच्या रूम मध्ये विसरून आलीस का बघ म्हणून. ही आमची लल्ली भोळी गेली मेली लगेच. आणि ओरडत आली तर तू सरळ संजूवर आळ आणल्यास. आता तुम्ही त्यावेळी तिथे होतातच ना, तुम्ही तुमच्या कानाने ऐकलंच. आणि लल्लीचा असा काही गैरसमज होईल असं तुम्हाला वाटलं होतं का हो? माया, तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती मला. तू हा असा गोंधळ घालशील असा विचार मी स्वप्नात सुद्धा केला नव्हता. हो आई, चुकलंय माझं. आणि माझ्या बरोबर माझ्या या साध्या भोळ्या बहिणीचंही चुकलंय. तुम्ही जी शिक्षा द्याल ना मला, ती मान्य आहे. हा आपला घरचा विषय, तो आपण कधीही सोडवू. कोण कुठलीही परकी मुलगी, हिला विचारा ना, परक्या मुलाच्या रूम मध्ये एवढ्या रात्रीची काय करत होती? हो बरोबर आहे आई. एवढ्या रात्री तू संजूच्या रूम मध्ये काय करत होतीस? हा, आणि आता असं म्हणू नकोस की मी मगाशी धड ऐकलं नाही म्हणून. तू तिथं नव्हतीच. हा, बोल ना, आता का तुझी बोलती बंद झाली? तुझ्यावर तुझ्या आई वडिलांनी हेच संस्कार केलेत का? हो ना वहिनी, मी तर विचार सुद्धा केला नव्हता. काय हो भाऊजी, ही अशी सून आणणार आहात का तुम्ही आपल्या घरात? आई,
विचारा ना जाप तिला आता. अबू या बाय. ये आई अमृता कुठे आहे? काय नानुळासारखे भांडतारे तू. आता काय केलंय तिने? काही नाही, काल जो गोळ घातलाय ना तो अख्खं लाईफ स्पॉइल करण्याकरता पुरेसा आहे. ए अबू ती कुठे गेली? हे बघ, ओढून काही उपयोग नाही, ती घरात नाही. सकाळी कुठे गेली? होतं मैत्रिणीकडे काम, गेली. अशी कशी गेली ग? मी तिला आज ते कोराडे पाटलांकडे घेऊन जाणार होतो. एकतर माझी प्रोजेक्टची फाईल अनोळखी माणसाकडे देऊन ना नसता शहाणपणा करून ठेवला, आणि आता तो आधी निस्तरायचं सोडून गेली भटकायला. हॅलो, हा बोलतोय. काय? कधी? हो हो मी येतोय. हो हो इथे ठेव. आई माझं काम झालंय, मला लवकर जायचंय. बाबाला सांग, बाबाला सांग काहीतरी कर. काय झालंय? अगं रश्मी सहकारी पतपेढीतून कॉल आला होता, माझं लोन मंजूर झालंय. खरंच? हो, त्यांनी मला त्यांच्या ऑफिसमध्ये बोलवलंय पुढच्या फॉर्मॅलिटीज करता. खूप खूप एक्साइटेड आहे. मी लवकर आवरून येतो. अमृता, माझं मन तुझ्यावर कुठलेही आरोप करायला धजावत नाही, पण या कानाने मी जे काही ऐकतेय त्यावर मला अविश्वास पण दाखवता येत नाहीये. मला खरं खरं सांग, एवढ्या रात्री तू संजूच्या रूम मध्ये काय करत होतीस? आई, मी तुमच्या मनातली ही घालमेल अगदीच समजू शकते, आणि तुम्हाला या सगळ्या पेचात पाडल्याबद्दल मी मनापासून माफी मागते. आता गोड गोड बोलून आईंचं मन वळवायचा प्रयत्न करू नकोस. नाही वहिनी, मी तसलं काहीही करणार नाही. आणि मगाशी तुम्ही बरोबर म्हणालात, माझ्या आई वडिलांनी माझ्यावर केलेल्या संस्कारात इतक्या रात्री, तेही एका परक्या मुलाच्या खोलीत जाणं बसतच नाही. आणि मी सुद्धा त्यांच्या संस्कारांविरुद्ध जाऊन कधीही चुकीचं वागू शकत नाही. मग त्या रात्री संजू भाऊजींच्या रूम मध्ये टाळ फुटत भजन करायला आली होतीस का? नाही, त्या रात्री मी संजूच्या खोलीत नव्हतेच. संजूच्या खोलीत तर सोडाच, पण मी तुमच्या घरातही आज पहिल्यांदाच पाऊल ठेवते. काय? काही डांबीच आहे ही मुलगी. कसा सरड्यासारखा रंग बदलते बघा. तेच ना, आधी म्हणते होते आणि आता म्हणते नाही, म्हणून काही कळतच नाही यायचं. हे बघ बाई अमृता, तू एकदाचं काय ना ते ठरवून घे. तू त्या खोलीत होतीस की नव्हतीस? आमचा गोंधळ उडतो ग. छाया, गोंधळ तुझा उडत असेल, आमचा नाही. ही मुलगी खोटं बोलतेय. कमाल आहे. मगाशी मी म्हणाले की मी संजूच्या खोलीत होते, तर तुम्ही मला खोटं ठरवलं, आणि आता मी कबूल करते की मी नव्हते, तर तुम्ही मला पुन्हा खोटं ठरवताय. अरे देवा, हे काय चाललंय? वहिनी वहिनी, आता मला गरगरायला होतंय हो. अरे पण तुम्ही सगळेजण हिचं काय ऐकताय? हिला आत्ताच्या आत्ता घराबाहेर काढा. शांतता. थोडा वेळ सगळेजण शांत बसा, एकदम शांत. अमृता, त्या दिवशी मला देवळाबाहेर दिसलेली अमृता, तीच माझ्या मनात ठसली. आता ती देवळाबाहेर भेटलेली अमृता जर खरी असेल, तर आता मला खरं खरं काय ते सांगशील? आई, कदाचित मी चुकले असेल, पण संजूने लल्ली सोबत कुठलंही चुकीचं वर्तन केलेलं नाही, हे तर आता सिद्ध झालंय ना. त्याने न केलेल्या चुकीची शिक्षा भोगतोय तो. आई, तुम्ही एक वेळ मला माफ नाही केलं तरी चालेल,
पण संजूला माफ करा प्लीज. अजिबात माफ करणार नाही त्याला मी. मोठा झालाय ना आता, शिंग फुटली आहे. जरा आई रागवून काय म्हणाली घराबाहेर जा म्हणून, रागेला घर सोडून, आपल्या आईला सोडून. त्याला माझी माफी मागायला काय झालं होतं? कोणत्या तोंडाने माफी मागणार आई तो? त्याच्यावर तर कोणी विश्वास ठेवायलाच तयार नव्हतं. प्रकाश दादा, तुम्हाला तर तो परोपरीने सांगत होता, पण तुम्ही तरी ऐकलत त्याचं? हा, ऍक्च्युली तो म्हणाला होता खरं, पण लल्ली रडत होती आणि ही माया. मी काय आता मला काय मध्ये ओढता? अहो माया वहिनी, तुमचं तर तो केवढं कौतुक करत असतो नेहमी. तुम्ही तर त्याच्यावर जरा सुद्धा विश्वास नाही दाखवला. आई, तुम्ही त्याला घरातून हाकलून दिलं या दुःखापेक्षा तुमच्या संस्कारांकडे बोट दाखवलं गेलं या गोष्टीचं त्याला जास्त दुःख होतंय. म्हणून एक मैत्रिणी या नात्याने मला हे सगळं करावं लागलं. एवढी गुणी सून शोधली माझ्यासाठी आणि आमची भेट घडवून द्यायला एवढा उशीर लावला सोय रे. मला संजूसाठी अशीच मुलगी हवी होती. बाय द वे, मी युवराज पवार. मला ना स्वतःच्या हिमतीवरती काहीतरी करणारा मुलगा नवरा म्हणून हवाय. म्हणजे कसं बरं? तो होता ना युवराज पवार, त्याच्यासारखा.